बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज आपण महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या बाहेर उभे आहोत. ही जी पवित्र वास्तू आपल्याला मागे दिसते, ही वास्तू आहे महाराष्ट्राचं विधान भवन. शिवसेनेचे पक्षप्रमुख अगदी पोटतिडकीने अनेकदा म्हणाले होते की हे विधान भवन असेल, महाराष्ट्राचं मंत्रालय असेल. आजही या वास्तू तुम्हाला महाराष्ट्रात दिसत आहेत, पण भविष्यामध्ये जर ही सरकारं, ही बेकायदेशीर सरकार अशीच राहिली तर ह्या वास्तू तुम्हाला गुजरातमध्ये पाहायला मिळतील. आणि होय, हे सत्य आहे. असो, आजचा माझा तो विषय नाही. पण शिवसैनिकांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आज आपण निवडणुकांच्या पूर्वसंध्येवर आहोत. अगदी 5च दिवस राहिलेत. आज या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बाहेर येऊन हा व्हिडिओ करण्याचे कारण तुम्हाला सांगतो. आज खरंच वंदनीय हिंदू हृदय सम्राटांची आज आम्हाला आठवण येते. वंदनीय हिंदू हृदय सम्राटांचं एक स्वप्न आहे, या महाराष्ट्राच्या विधानसभेवर, या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपला भगवा, शिवसेनेचा भगवा हा डौलाने फडकला पाहिजे. आज या विधानसभेला साक्षी ठेवून सांगतोय शिवसैनिकांना, या महाराष्ट्राच्या विधानसभेला साक्षी ठेवून सांगतोय, या विधानसभेवर शिवसेनेचा डौलाने भगवा फडकणार आणि फडकणारच येत्या 23 तारखेला. आज बाळासाहेबांची विशेष आठवण येते. मी आज तुम्हाला शिवसैनिकांनो आजच्या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांचे काही जुने प्रसंग दाखवतोय. 2012चे बाळासाहेबांच्या आयुष्यातला शेवटचा दसरा मेळावा हा मला तुम्हाला दाखवायचा आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट त्या दसरा मेळाव्याला येऊ शकले नाहीत. त्यांच्या मनात किती खंत राहिली असेल त्या गोष्टीची. पण ज्यावेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मार्फत ज्यावेळेस वंदनीय हिंदू हृदय सम्राट आपल्या सर्वांशी संवाद साधत होते, सबंध शिवतीर्थ हे चिडीचूप झालं होतं. अगदी टाचणी पडेल तरी आवाज येईल एवढं चिडीचूप झालं होतं. सबंध शिवतीर्थावर प्रत्येकाच्या अंगावर एक शहारा उमटत होता. आमचा वाघ आज आमच्याशी बोलतोय. भले आज हा वाघ आमच्या मैदानात येऊ शकला नाही, या शिवतीर्थावर येऊ शकला नाही, तरी आमचा वाघ हा आमच्याशी संवाद साधतोय. वंदनीय बाळासाहेबांनी अनेक विषयांना हात घातले. मी तुम्हाला 5 ते 6 मिनिटांचा व्हिडिओ दाखवेल, पण या व्हिडिओ दाखवण्याच्या आधी शिवसैनिकांनो, मला तुमच्याकडनं एक डिक्लेरेशन घ्यायचं आहे. डिक्लेरेशन असं लक्षात घ्या, हा व्हिडिओ पाहत असताना अजिबात रडायचं नाही शिवसैनिकांनो. मी यासाठी सांगतो रडायचं नाही, कारण बाळासाहेबांनी सांगितलंय रडायचं नाही तर लढायचं. या मदमस्त सत्तांच्या विरोधात, या गद्दारांच्या विरोधात, या स्वकीयांच्या विरोधात, जे आतमध्ये राहून दुहीची बीजं पेरतायत, या सगळ्यांच्या विरोधात लढायचं आणि शिवसेनेचा भगवा हा डौलाने फडकवायचा. बाळासाहेबांच्या या व्हिडिओमधल्या शेवटच्या ओळी मला मात्र तुम्हाला इथे विशेष आठवण करून देऊन सांगायच्या आहेत. बाळासाहेब म्हणतायत, इमानाला महत्त्व द्या शिवसैनिकांनो, इमानाला महत्त्व द्या, कारण हे इमान तुमच्यासोबत कायम राहणार आहे. आम्हाला महत्त्व देऊ नका, आम्हाला महत्त्व नको, पण इमानाला महत्त्व असलं पाहिजे. आज ही शिवसेना 2-2 भागांमध्ये विभागली जाते. आज ह्या दादरसारख्या जिथे शिवसेना भवन हे डौलाने उभं आहे, तिथे शिवसेना 2 भागांमध्ये विभागली गेली. आज ज्या मराठी माणसासाठी माझी ही शिवसेना स्थापन झाली, त्या मराठी माणसाने तरी आम्हाला साथ द्यावी. हे बाळासाहेब कसे म्हणाले होते, हा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल. मराठी माणसाने शिवसेनेच्या बाबतीत दगा करू नये. बाळासाहेबांचे हे बोल ज्यावेळेस बाळासाहेबांच्या मुखातून निघत होते, अंगावर अक्षरशः शहारा उभा राहत होता शिवसैनिकांना. का कुणास ठाऊक, बाळासाहेब आज तुम्हाला एक शब्द द्यावासा वाटतो. हा मराठी माणूस कधीही आपल्या विचारांची प्रतारणा करणार नाही. बाळासाहेब, आज शिवसेना ज्या ज्वलंत हिंदुत्वाला घेऊन पुढे चालली आहे, सर्व समावेशी हिंदुत्वाला घेऊन पुढे चालली आहे. आज शिवसेना सर्व जाती, पंथ, धर्मांना आणि प्रांतांना घेऊन पुढे चालली आहे. आज तुमची शिवसेना बाळासाहेब एक अफाट रूप घेते, अजस्त्र रूप घेते. आणि ह्या अजस्त्र रूपाला ती सोसण्याची ताकद ह्या कमळीमध्ये नाही, तुमच्या भाषेतल्या कमळाबाईमध्ये नाही आहे बाळासाहेब. शिवसैनिकांनो, बाळासाहेबांचा हा एक 5 मिनिटांचा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावा, ही तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती राहील. त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. आज खरोखर बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, माझी आपल्याला तीव्र इच्छा होती, माझी आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची. काय करू, गेल्या अवघड अर्थात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी जो लोळपटलो, माझी दुखणी चालूच आहेत, पण कमी प्रमाणात. ह्यावेळेला जो 2.5 दिवसात लोळपटलो आणि त्यानंतर मग 9 दिवसात पलंगावरती आडवा जात 9 दिवस उताना पडलो होतो. काय झालं वगैरे वगैरे रिपोर्ट सगळे चांगले. म्हणजे हृदय चांगलं दिलं नव्हतं कोणाला. माझं हृदय तुमच्या पाशीच, कोणालाही देणार नाही. प्रेमाच्या भानगडीचं कोणालाही देणार नाही. सावधान आहे, माझं हृदय आपल्यापाशी, आपल्या सदिच्छा माझ्यापाशी आहे. काही देवाणघेवाण झाली पाहिजे ना. असो,
हे सगळं होतं ना, आज मी साफ झालेलो आहे. इतकी इच्छा असून सुद्धा, आपल्या भेटीचे असं वाटून सुद्धा मी शारीरिकदृष्ट्या कोसळलोय. माझी इच्छा होती भयंकर, यावं भेटावं, बोलावं, पण नाही, साफ झालं. मग उद्धव म्हणाला, तू जर येऊन बोलू शकणार नसशील, म्हटलं अरे बाबा, आईने शक्ती दिली, ताकद दिली, तर मी जरूर शिवतीर्थावर येईल आणि भाषण करेन माझ्या लोकांच्या समोर. पण नाही जमणार, साफ थकून गेलेले आहे. मला बोलताना धाप लागते. तुम्हाला कल्पना येणार नाही माझी हालत काय आहे ती. मला नीट चालता येत नाही. अशा भयंकर अवस्थेमध्ये असताना मी तुमच्याशी बोलायचं तरी काय. हे सगळ्यातनं आपण जाऊन आलेलं. शिवसेना स्थाऊन सर्वक्षण निघालेली आहे. आज ते नाही म्हटलं तरी 46 वर्षाची आहे. 46. मी तिथे 86 वर्षाचा आहे. आयुष्याची किती वर्ष मी घातली मराठी माणसासाठी. बाकीचे सरटे उलटे पट्टे गेले तर मला परवा नाही. निदान मराठी माणूस तरी शिवसेनेच्या विरोधात उभा राहता का म्हणे, तेवढी कृपा करा. आहे ज्या दादर भागामध्ये शिवसेनेचा जन्म झाला, ज्या दादर भागामध्ये शिवसेना भवन उभा आहे, एक पवित्र वास्तू, एक दिमाखामध्ये शानमध्ये, त्या दादर भागामध्ये शिवसेनेला धूळ झारली गेली. शिवसेनेचे 2 तुकडे पाडणारे का म्हणून असं होतं, कशाला होतं, त्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. हे करायला नको आहे. आपल्यापैकी किती जण हे आहेत, असा प्रकार केलेला आहे, पैसे घेऊन मतदान केलेलं आहे. मला खात्री आहे, माझा कडवाट शिवसैनिक जर कोणी तसा पैसे द्यायला आला तर पैशांसणीत कानाखाली आवाज काढतील, पण पैसे जप्ती करताना नाही. इतका आत्मविश्वास मला आहे. माझ्या शिवसैनिकांबद्दल आहे, माझ्या माय भगिनीबद्दल आहे. पहिली कानफडात मारतील, कोणाला देता पैसे मला. माझं मत ठरलेलं आहे, तुम्ही माझ्या भानगडीत पडू नका. इतका स्वाभिमान शिवसेनेने उभा केलेला आहे. ठीक आहे, पुष्कळ सांगण्यासारखं आहे ते धमक तुमच्या रक्तात. मुळात तुमच्या अंगात रक्त तरी आहे का ज्यामुळे ते सळसळेल? काही नाही. दर शिवसेना काय करते, अमुक काय करते, तमुक काय करते, तुम्ही काय करता, तुम्ही काय करताय तो उत्तर मला देऊ शकाल? जाऊन विचारा. आणि ते उत्तर घेण्यासाठी मी तुमच्या समोर ह्या माध्यमातून का होईना मी आलेलो आहे. द्या उत्तर, द्या उत्तर, द्या उत्तर, द्या. आव्हानो थकलोय. एकदा येऊन बघा, तुमचा शिवसेने बघत हलत पुरी मैदान गाजवणारा माणूस. किती सभा, काय सभा, सकाळी 2 सभा, संध्याकाळी 3 सभा, 50-60 मिनिटाचं भाषण, दौरेमध्ये दौरे चालायचे, 3 तासाचे, 4 तासाचे दौरे चालायचे, पाणी ढोसायचं, पोट बिघडलं, सर्व अवयव बिघडले. आता फक्त बस पडून असतो, चिंतन मानत कधी असतो. उद्धव म्हणतो, शिवतीर्थावर येऊन माझ्या व्यंगचित्राचं पुस्तकाचं प्रकाशन करा. शक्य असं तर नक्की आलं असतं. मी आतुर होतो, आजही आहे. फक्त शक्ती आणि ताकद मला पाहिजे होती. ती जर मला दिली असती, मिळाली असती, मी नक्की आलो असतो. नसंग येऊ शकेल पुढच्या वेळेला. आज जवळजवळ 45 वर्ष झाली मी शिवसेना प्रमुख म्हणून राहिलो आहे. आणि आता माझं वय 86 वर्षाचं आहे. आता झेपत नाही. एवढंच म्हणेन, आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं. त्याच्यामध्ये इमानाचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे.
हे इमान आपण सांभाळा. हे इमान जोपर्यंत आपण माझ्यासाठी सांभाळत आहात तोपर्यंत शिवसेनेला कोणी हरू शकणार नाही आणि कोणालाही जिंकता येणार नाही. आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या. असेच मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करीन. इमानाला महत्त्व द्या, आम्हाला नाही, एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो. हा व्हिडिओ ऐकत असताना शिवसैनिकांनो, मला वाटत नाही एकही शिवसैनिक असा सुटला असेल ज्याच्या डोळ्यातनं अश्रू नसेल उघडला, ज्याच्या अंगावर शहारा नसेल आला. असो, बाळासाहेबांचे शेवटचे बोल होते हे. काय म्हणाले ते बाळासाहेब? मला सांभाळलात, उद्धवजींना सांभाळा, आदित्यांना सांभाळा. आणि एक वाक्य आपण कायम विसरत असतो, महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या. हा महाराष्ट्राचा उत्कर्ष करणं हे बाळासाहेबांचं त्यामागचं उद्देश होतं. बाळासाहेब हे नाही म्हणाले की मी तुम्हावर घराणेशाही लादतोय, मला सांभाळलात, उद्धवजींना सांभाळा, आदित्यजींना सांभाळा, असं नाही म्हणाले बाळासाहेब. बाळासाहेबांना खात्री होती की माझं हे ठाकरेंचं रक्त, माझ्या घरातलं हे रक्त, हे उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब, हे महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी तुम्ही वापरून घ्या, या व्यक्तींना वापरून घ्या. बाळासाहेब, आम्ही तो काळ पाहिलाय, तो 2.5 वर्षांचा काळ पाहिलाय, कोविडचा काळ, ज्या काळामध्ये उद्धवजींनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सांभाळलं होतं. बघा ना, 2.5 वर्षांचा काळ मिळाला सत्तेचा, पण संपूर्ण 2.5 वर्ष कोविडच्या काळामध्ये गेली. संपूर्ण 2.5 वर्षाच्या काळामध्ये जगभरात थैमान घातलं होतं. या काळामध्ये या महाराष्ट्राला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळण्याचं एक ईश्वर कार्य शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केलं होतं. हे उभा महाराष्ट्र जाणतो आणि महाराष्ट्राने याचंच फळ म्हणून लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे जवळपास, म्हणजे तुम्ही पहा, ज्याला स्वयंघोषित NDA 42, 43, 44 प्लसचे नारे देत होती, त्यावेळेस यांना 15वर आणून ठेपवण्याचं कार्य महाराष्ट्राच्या जनतेने केलं. कारण कोविडच्या काळामध्ये या महाविकास आघाडीने केलेलं कार्य बाळासाहेब हा महाराष्ट्र विसरला नाही. ठीक आहे बाळासाहेब, आज तुम्ही आमच्यासोबत नाही आहात, पण तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. तुम्ही पाहताय हा शिवसैनिक कसा लढतोय, शिवसेनेचा एक एक खंदा मावळा कसा लढतोय. बाळासाहेब, पुन्हा तुम्हाला वचन देतो, या विधानसभेवर महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सभागृहांवर शिवसेनेचा भगवा हा डौलाने फडकणार. उद्धवजींचं, अरे आदित्यजींना आम्ही काय सांभाळून घेणार, त्यांनी उभा महाराष्ट्र सांभाळलाय. पण होय बाळासाहेब, लाखो करोडो शिवसैनिक जगभरातला, मी महाराष्ट्रभरातला म्हणणार नाही, जगभरातला लाखो करोडो शिवसैनिक आजही शिवसेनेच्या पाठीशी ठाम आहे. गद्दार गेलेत बाळासाहेब, गद्दारांना जाऊ द्या, पण शिवसेना आजही, तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये म्हणालात शिवसेना तावून सुलाखून निघालेली, होय शिवसेना आजही सांगतो या सगळ्या अग्निदिव्यातनं तावून सुलाखून निघालेली आहे. आणि या शिवसेनेला रोखण्याची धमक कुणातही नाही आणि कुणाच्याही मनगटात नाही. या शिवसेनेला थांबवण्याची धमक कुणाच्याही मनगटात नाही बाळासाहेब. इतकंच सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो, काळजी घ्या.